तुम्ही ना इतके वेडे आहात। मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे। तो विरोधी पक्षाचा जरी आमदार असला तर त्याच्या शहरामध्ये 21 दिवस पाणी नाही प्यायला। ते सांगायला आला की दादा त्याच्यात काहीतरी मार्ग काढा। मी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे। आता पालकमंत्री असल्यानंतर लोकप्रतिनिधी येणार ना, भेटणार ना। आम्ही पण विरोधी पक्षात असताना चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री होते, मी जायचो, भेटायचो। तुम्ही असं काहीतरी एक भाऊ निर्माण करता, लगेच ब्रेकिंग न्यूज हे भेटायला। अरे एवढ्या मोठ्या शहराला 21व्या दिवशी पाणी जातं आणि तातडीची गरज म्हणून तो मला शोधायला इथं आला आणि आम्ही जेवत असताना त्यांनी मला सांगितलं आणि मी तिथं आता फोन केलेला आहे, मार्ग काढायचा प्रयत्न करू। अजितदादा हे बीडचे पालकमंत्री आहेत आणि आमच्या बीड नगरपालिकेचा विषय फार गंभीर आहे। अनेकदा आम्ही अधिवेशनांमध्ये हा विषय मांडलेला आहे आणि त्या संदर्भातच मी अजितदादांना भेटायला आलो होतो। आज सुद्धा बीडमध्ये आमची योजना तयार असून सुद्धा MSCBचं थक बाकी जे भरलं नाही त्याच्यामुळं ते कनेक्शन जोडलं नाही आणि पाणी मुबलक असून सुद्धा 15 ते 20 दिवसाला बीडला शहरामध्ये पाणी येतं। म्हणून तीच अडचण मागही मी त्यांना सांगितलं होतं। त्या संदर्भात ती दादांनी बैठक सुद्धा घेतली होती आणि तो परत रिमाइंडर म्हणून त्यांना भेटायला आलो। तो विषय सुद्धा तो मार्गी लावलाय। दादांच्या भेटीची एवढी गुप्तता का पाहिजे? नाही, असं गुप्तता तुम्हाला काय वाटलं? मी त्यांच्या जिथं कार्यक्रम आहेत, मी काल अतुल बेनकेला फोन केला होता। ते माझे पहिल्यापासून मित्र आहेत आणि पहिल्यांदा आमदार असताना मी काल त्यांच्या ऑफिसमधून त्यांचं लोकेशन घेतलं तर इथे आणि गडबड ह्याच्यासाठी होती की उन्हाळा चालू होतोय आणि 20-20 दिवसाला पाणी होतंय, म्हणून लोकांची काळजी म्हणून आज त्यांचा कार्यक्रम जिथं होता आणि त्यांच्या मार्केट कमिटीमध्ये अतुल बेनके म्हणले तिथं आहेत, तुझी भेट होईल तिथे, म्हणून इथे भेटायला आलो होतो। सुरेश दसांनी धनंजय मुंडेंची भेट घेतली, आज तुम्ही अजित पवारांची भेट घेतला। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कुठेतरी राजकीय नेत्यांना काही राजकीय दबाव येतोय का? काही नाही बघा, मी काल सुद्धा मला बीडमध्ये पत्रकारांनी हा प्रश्न विचारला। हा प्रश्न जो संतोष अण्णा देशमुख आमच्या जिल्ह्यामधला जी घटना झाली पूर्ण महाराष्ट्राने बघितली। आम्ही म्हणजे आमदार म्हणून अधिवेशनात हा विषय सर्वच म्हणजे पहिल्यांदा तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक पक्षाच्या लोकांनी म्हणजे सत्ताधारी आमदारांनी सुद्धा हा विषय मांडला। कोणका त्यांनी जी वस्तुस्थिती त्या कुटुंबावरती अन्याय झाली होती त्या विषयाला आणि त्याच्यानंतर ज्या काही पहिल्यापासून ह्या विषयामध्ये माझ्यावर सुद्धा म्हणले राजकारण होतं हे ते, पण मी कोणत्याही आरोपाला उत्तर दिलं नाही। पण त्याचं मागचं कारण ह्या विषयावरती आमचा फोकस हटवायचा नाही। आपल्या मीडियावरती एक विषय झाल्यानंतर दुसरा विषय झाला की तो विषय होतो, पण गांभीर्याने आपण सर्व मीडियांनी सुद्धा ह्याची दखल घेतली आणि आम्ही सर्वजण जे पण प्रामाणिकपणे ह्या विषयामध्ये एकत्र आहेत की त्या कुटुंबाला तिथं न्याय भेटावा। आज अजित पवारांची भेट घेण्यामागचं वेगळं काही कारण आहे का? कारण